देशात नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा जल्लोष आज सोमवारी चंद्रपूर शहरात फटाके फोडून, पक्षाचे झेंडे उंचावून व लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला। देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह आसाम आणि पांडिचेरी या राज्यात भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक निकालात अभूतपूर्व आघाडी मिळवली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या देशातील बड्या नेत्यांच्या पश्चिम बंगाल व इतर राज्यातील प्रचाराला यश आले असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अशोक जिवतोडे यांनी म्हटले आहे। सोबतच या 3 राज्यातील विधानसभेत अभूतपूर्व यशाबद्दल त्या राज्यातील जनतेचे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचे या यशाकरिता डॉक्टर जिवतोडे यांनी अभिनंदन केले। डॉक्टर अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकात नागपूर रोडवर फटाक्यांची आतिषबाजी करून, पक्षाचे झेंडे उंचावून, लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला। पक्ष ओबीसी मोर्चा यांच्या वतीने हा जल्लोष आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत आणि या अभूतपूर्व यशाबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्यांचे सहकारी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचार केला आणि भरघोस यश पक्षाला मिळवून गेले। त्याबद्दल मोदी साहेबांचं आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचे अभिनंदन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने नागपूर चंद्रपूर रोडवर हा आम्ही जल्लोष साजरा करून सर्व भारतातील कार्यकर्त्यांचं, विशेषतः पश्चिम बंगाल, आसाम या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पुढाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करीत आहोत।